नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आज खरीप हंगाम झाल्यानंतर रब्बी हंगामाची सुरुवात करतोय. रब्बी हंगाम म्हणजेच खूप शेतकऱ्यांना हरभरा आणि गहू यामध्ये त्यामधूनच हे पहिले नियोजन जे आपण हरभऱ्यासाठी करतोय. हरभऱ्याचे नियोजन करत असताना आपल्याला सर्वप्रथम हे चेक करायचं आहे, की आपल्या इथे किती मोठ्या प्रमाणात मर रोग येतो आणि कुठे सगळ्यात कुठल्या जागेवर जास्त मर रोग येतो. असे जे ठिकाण आहेत, भरपूर सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेताचे नियोजन माहितीच आहे, की कुठे मोठ्या प्रमाणात मर रोग राहतो. तर अशा ठिकाणी आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे. 1 किलो ट्रायकोडर्मा 200 लिटर पाण्यामध्ये आणि त्यामध्ये 3 लिटर गुळाचे पाणी टाकायचे आहे. ज्यामुळे आपल्याला ट्रायकोडर्माचे मल्टिप्लिकेशन झालेले दिसून येईल. हे मल्टिप्लिकेशन आपल्याला आपल्या सोयाबीनच्या पिकाच्या नंतर ज्या शेतामध्ये राहिलेली बुरशी आहे, त्या बुरशीला मारण्यासाठी उपायकारक राहील. आता हे झाल्यानंतर आपल्याला जेव्हा शेत तयार करायचे आहे, ते तुम्ही पंजीने आपल्या ठिकाणी ज्या प्रकारे आपण नियोजन करतात, जसे दरवर्षी नियोजन करतात त्याचप्रमाणे नियोजन करायचे आहे. फक्त या वेळेला आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे. आता ट्रायकोडर्मामुळे खूप मोठ्या प्रमाणात फायदे झालेले भरपूर शेतकऱ्यांना अनुभव आलेलाच आहे. त्याच अनुभवातून हा व्हिडिओ बनवलेला आहे. बीज उपचार सुद्धा आपल्याला ट्रायकोडर्मानेच करायचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मर रोग कंट्रोल होतो. जेव्हा मर रोग येण्याची जी बुरशी आहे, ती बुरशी आणि ट्रायकोडर्मा एकत्र येतील, तर त्यावेळेला ट्रायकोडर्माची जी बुरशी आहे त्याचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. आपल्या शेतामध्ये ट्रायकोडर्मा उपलब्ध आहेतच, परंतु रासायनिक घटकांचा जास्त वापर झाल्यामुळे ते ट्रायकोडर्माचे जे प्रमाण आहे किंवा कार्बनिक पदार्थ जे आहे ते कमी झाल्यामुळे आपल्याला ट्रायकोडर्मा कमी उपलब्ध झालेला दिसून येत आहे. त्यामुळेच मर रोगाचे जे प्रमाण आहे ते दिसून आलेले आहे. आपल्या येथील भरपूर शेतकरी रासायनिक बीज प्रक्रिया करतात. मोठ्या-मोठ्या किंवा महागड्या ज्या कंपन्यांचे जे औषध आहे ते वापरून सुद्धा आपल्याला बुरशीचे म्हणजेच मर रोगाचे जे प्रमाण आहे ते कमी करता आलेले नाही आहे. ही सत्यता आहे. परंतु यावर्षी आपल्याला हे कमी करून दाखवायचे आहे. आता हे कमी करत असताना नेमके काय करायचे आहे? सगळ्यात अगोदर ज्या ठिकाणी जो स्पॉट आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मर रोग येतो, त्या ठिकाणी आपल्याला हा जो मल्टिप्लिकेशन केलेले जे ट्रायकोडर्माचे पाणी आहे ते फवारून घ्यायचे आहे. किंवा तुम्ही ड्रेंचिंग पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा पेरणी झाल्याच्या नंतर त्या ओळीमध्ये ड्रेंचिंग करू शकता. परंतु हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. तर नेमकं कसं करावे? आपल्या शेतामध्ये ज्या आपल्याजवळ जे शेण आहे ते 2 ते 3 दिवसा अगोदर एका ताडपत्रीवर टाकावे. त्यावर ट्रायकोडर्मा टाकावे आणि त्यावर प्रत्येक 1 दिवसानंतर पाणी टाकावे. म्हणजे मॉइश्चर लेव्हल ही योग्य असेल. असे कंटिन्यू 3 दिवस करत राहायचे आहे. जेव्हा 3 दिवस होईल त्यानंतर आपल्याला हे खत आपल्या ज्या ठिकाणी मर रोग खूप जास्त आहे त्या ठिकाणी हे शेणखत आहे ते तिथे टाकायचे आहे. ज्यामुळे जे ट्रायकोडर्माची जी बुरशी आहे ती जमिनीमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येईल. परंतु एक काळजी अशी सुद्धा घ्यायची आहे, की आपल्या शेतामध्ये मॉइश्चर लेव्हल असणे आवश्यक आहे. तेव्हा जाऊन ही जी बुरशी आहे ती जिवंत राहील. अन्यथा मॉइश्चर लेव्हल भेटणार नाही, तर ही मल्टिप्लाय किंवा जिवंत राहणार नाही. त्या कारणासाठी आपल्याला इथे ओलावा असणे, जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. यानंतर आपल्याला शेत तयार करणे सुरू करावे लागेल. म्हणजे पंजीच्या साहाय्याने किंवा रोटावेटरने, ज्याही पद्धतीने तुम्ही शेती करता त्याच पद्धतीने आपल्याला ही शेत तयार करण्याची पद्धत ठेवायची आहे. भरपूर ठिकाणी म्हणजे विदर्भ, मराठवाडा अशा बरेच ठिकाणी आपण हरभरा घेतो, परंतु त्यांची शेत तयार करण्याची पद्धत वेगळी असते. माती जी आहे त्यानुसार आपण आपले शेत तयार करतो. तुमच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीनुसारच शेत तयार करा. परंतु हे तयार करत असताना आपण ट्रायकोडर्माचा वापर केलेला नाही आहे. तो ट्रायकोडर्माचा वापर करून बघा. मोठ्या प्रमाणात फायदा झालेला दिसून येईल. परंतु ते करत असताना ओलावा असणे
आवश्यक आहे. यानंतर उत्पादन वाढीमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरतो तो म्हणजे आपल्या शेतामध्ये कोणते हरभऱ्याचे वाण आपण पेरणी करत आहोत. बाजारामध्ये विद्यापीठाने 2 ते 3 प्रकाराचे वाण उपलब्ध करून दिलेले आहे. बारीक, मध्यम आणि काबुली. जे शेतकरी काबुली चना वापरत आहात त्यांनी मर रोगावर खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रण करणे आवश्यक आहे, कारण की काबुली चना हा खूप मोठ्या प्रमाणात मर रोगाला बळी पडतो, तसेच घाटे अळीला बळी पडतो. हेच आपल्याला माहीतच असेल. बारीक चना म्हणजे जो विजया चना आहे त्यावर सुद्धा मर रोग अटॅक करतो. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी विजया हरभरा पेरलेला आहे त्या शेतकऱ्यांना माहितीच आहे की त्यांचे जे उत्पादन आहे एकरी 4 क्विंटल ते 8 क्विंटल प्रति एकर असे उत्पादन घेतलेले आहे. परंतु त्यामध्ये जी कमतरता झालेली आहे ती मोठ्या प्रमाणात मर रोग आणि घाटे अळीमुळे झालेली आहे. हे आपल्याला कारणे माहिती आहे. त्यानंतर मध्यम आकाराचा जो चना आहे त्यामध्ये जॅकी 9218 जो अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्पादन देऊन जाते, परंतु तो गोड असल्या कारणामुळे त्यावर वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात हल्ले झालेले दिसून येतात. म्हणजे ज्यामध्ये डुक्कर, रानडुक्कर हे जे वन्यजीव आहेत ते धुमाकूळ माजवतात. यानंतर हरिण असे भरपूर वन्यजीव आहे ज्यामुळे आपल्या 9218ला वाचवावे लागते. यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही DAP सोबत पोटॅश हे खत देणे आवश्यक आहे. एकरी 1 पोते DAP आणि 25 किलो पोटॅश असे कॉम्बिनेशन एक द्यावे, किंवा 10-26-26 प्रति 50 किलो प्रति एकर असे देण्यात यावे, किंवा सिंगल सुपर सल्फेट हे एकरी 2 पोते अधिक युरिया असे कॉम्बिनेशन देण्यात यावे. युरिया इथे 25 किलोज घ्यावा, त्यापेक्षा जास्त घेऊ नये. आता जेव्हा सिंगल सुपर सल्फेट घेतोय त्यामध्ये आपल्याला 2 पेक्षा जास्त अन्नद्रव्य उपलब्ध होऊन जाते. त्यामध्ये सल्फर आणि कॅल्शियम हे दोन्हीही घटक उपलब्ध होऊन जातात. त्यामुळे फॉस्फरस, कॅल्शियम आणि सल्फर हे तिन्ही घटक आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटमुळे उपलब्ध होतात. यानंतर महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. ज्या शेतकऱ्यांना पाणी देणे शक्य होत आहे त्या शेतकऱ्यांनी पाणी देण्याची व्यवस्था करावी. पुढील पेरणीपासून 20 दिवसांवर एक पाळी द्यावी. त्यानंतर 20 ते 25 दिवसांनंतर पुन्हा एक पाण्याची पाळी द्यावी. त्यानंतर पाणी देण्याची आवश्यकता असेल तरच पाण्याची व्यवस्था करावी. परंतु पाणी देत असताना स्प्रिंकलरचा जर वापर होत असेल तर तो अत्यंत चांगला आहे, वरदानच आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा झालेला सर्व शेतकऱ्यांना याचा अनुभव आलेलाच असेल. यानंतर घाटे अळीचे नियंत्रण. घाटे अळीचे नियंत्रण करताना आपल्याला काही महत्त्वाच्या रसायनांचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इमॅमॅक्टिन जो हा घटक आहे किंवा फ्ल्युबेंडामाइट हा जो घटक आहे, हे घटक आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचे आहे. परंतु यांच्यासोबत बुरशीनाशकांचा सुद्धा वापर करणे आवश्यक आहे. परंतु जे शेतकरी जैविक बुरशीनाशकाचा वापर करत आहेत त्या शेतकऱ्यांनी हे फवारणी करत असताना कुठलेच केमिकल घेता आवश्यकता नाही. जैविक बुरशीनाशकासोबत जैविकच घटक वापरण्यात यावे, अन्यथा ही जी जैविक बुरशीनाशकाची जी बुरशी आहे ती मरण पावते आणि त्याचा रिझल्ट 0 होऊन जाते. याच कारणासाठी आपण जैविक मध्ये रासायनिक घटक वापरण्यास सांगत नाही. तर ही माहिती तुम्हाला फायदा करून जाईल. यानंतर आपल्याला जे सीड ट्रीटमेंट हा जो महत्त्वाचा मुद्दा असतो तो सीड ट्रीटमेंट एकतर ट्रायकोडर्माने करावे किंवा आपल्याला जे रासायनिक बुरशीनाशक आहे त्याने करावे. परंतु चांगले रिझल्ट घ्यायचे असेल तर ट्रायकोडर्मा तुम्हाला बेनिफिट करून दे. बघूया येत्या हंगामात आपल्याला याचा कसा फायदा होतो आणि काय नियोजनामध्ये आपल्याला ट्रायकोडर्माचा फायदा करून घेता येईल. तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत. तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या हरभऱ्याची सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद.